बोलता येत नाही तुला, अरे तिचे शब्द ऐकूनच तू बोलणं शिकला रे. आणि आज तिलाच म्हणतो, याचा अर्थ याला शब्द ज्ञान प्राप्त झालं पण आई विषयीचं प्रेम नाही राहिलं. ज्या बापानं कष्ट करून लहानाचं मोठं केलं, शिकवलं, त्याच बापाने जर एखाद्यामध्ये व्यवहारामध्ये काहीतरी सांगितलं, बाबू हे असं कर रे, काय समजते तुम्हाला, अरे त्याला जर समजलं नसतं तर तुला शिकवलं नसतं. आज तू जर एवढा योग्य बनला असेल तर वडिलांच्या कष्टामुळे, आणि त्या कष्टामुळे तू योग्य बनू नये. जर आज बापाची योग्यता काढत असेल, तुला ज्ञान प्राप्त झालं पण बापानं काय कष्ट केले याची जाणीव विसरून बापाचं प्रेम मात्र तू विसरला. प्रेमाचा विसर पडल्यानंतर माणूस कृतज्ञतेसारखा व्यवहार करत असतो. प्रेमाचा विचार करत असताना शुद्ध प्रेम जर कोणाविषयी उत्पन्न होत असेल, पांडुरंगाविषयी उत्पन्न होत असते, साधू संतांविषयी उत्पन्न होत असते. प्रेमाची जाणीव जर आम्हाला होत असेल तर आई वडिलांचं प्रेम पाहून होत असते. आई वडील किती कष्ट करतात आपल्यासाठी, आपण कधी त्याचं अवलोकन करत नाही. आपल्याला बाहेरच्यांचं प्रेम फार महत्वाचं वाटते, नाही मग त्यांचं आमच्यावर फार प्रेम आहे, तुकडे करून फ्रीजात टाकील मग समजीन काय प्रेम आहे. झाले कितीतरी जणांचे, तरी ह्या बाकीच्या काही सुधरून राहिल्या. एक हरिण जर वाघाला पकडली तर कळपचे कळप पळत सुटतात. वाघ असा कोसभर दूर असला, वाघाच्या जवळ हरिण जायची तयारी दाखवत नाही. तिला माहिती असते, एक पकडली तिच्या चिंधड्या चिंधड्या केल्या या वाघानं कोल्या कुत्र्यानं, दुसरी हरिण त्या कोल्या कुत्र्याच्या कळपापासून दूर राहते. हरिण असून तिला अक्कल आहे, पण माणसं असून आमची अक्कल माती खायला गेली. झाले ना एकीचे तुकडे, गेली ना फ्रीज मध्ये, डबल दुसरी कशाला चालली, पण लाजा एकूण खाल्ल्या. जाणीव राहिली नाही काय, तर मग आम्हाला प्रेम झालं त्याला प्रेम नाहीत म्हणत.